रविवार म्हणजे बाजाराचा दिवस. अनेक भाजीपाला विक्रेते बाजारात भाजी विकत बसलेले असतात. त्यातील एक छोटी मुलगी शाळेचा सुट्टीचा दिवस असल्यामुळे भाजी विकत बसलेली असते. अनेक जण तिच्याजवळ येतात, पण तिची भाजी विकत घेत नाहीत. तिला लवकर भाजी विकून पुन्हा दूर जंगलात आपल्या घरी जायचे असते. तरी देखील दुपारचे 3 वाजले तरी तिची भाजी कोणीही खरेदी करत नाही. बाजारात माणसं तिच्याजवळ येऊन भाजीची किंमत विचारून जातात, पण भाजी घेत नाहीत. आता काय करावे हे तिच्या लक्षात येत नाही. जर भाजी विकली नाही तर घरी किराणा कसे मिळणार असा प्रश्न तिच्यासमोर पडतो. ती मुलगी कमी किमतीतही भाजी द्यायला तयार होते, तरी देखील कोणीही तिची भाजी विकत घेत नाही. बाजारात जवळपास सगळ्यांचा भाजीपाला संपत चालला होता, तरी देखील या मुलीची भाजी कोणीच नव्हते. तेवढ्यात एक डॉक्टर तेथे आले. त्यांनी मुलीला भाजीची किंमत विचारली. मुलीने भाजीची किंमत सांगितली. त्याच किमतीला डॉक्टरांनी ती भाजी खरेदी केली. आत्तापर्यंत ही भाजी कोणीच खरेदी केली नव्हती. ती भाजी डॉक्टरांनी सर्वच खरेदी केली होती. त्यांच्याच बाजूला एक ग्राहक डॉक्टरांना ओळखत होता. काल परवाच त्या डॉक्टरांकडे आपल्या आजारासाठी जाऊन आला होता. डॉक्टर खूप हुशार होते. डॉक्टरांनी एवढ्या महाग या मुलीजवळची भाजी घेतली याचे आश्चर्य त्याला वाटत होतं. हसत हसतच तो डॉक्टरांना म्हणाला, डॉक्टर साहेब, तुम्ही ही भाजी एवढ्या महाग का घेतलीत? आमच्याकडे तर या भाजीला कोणी विचारतही नाही. सर्वजण फवारणी करू करू ही भाजी मारतात, तरी ती मरत नाही. त्यावर डॉक्टर हसले आणि त्याला म्हणाले, कदाचित तुम्हाला या भाजीचं महत्त्व माहीत नाही. तुम्ही काल माझ्याकडे ज्या आजारासाठी आला होतात त्या आजारावर ही भाजी गुणकारी आहे. याच भाजीचे औषध बनवून मी तुम्हाला दिले आहे. तुमच्या शेतात ती भाजी असेल तर तुम्ही का खात नाहीत? तुम्ही जर ती खाल्ली तर माझ्याकडे येण्याची गरजच तुम्हाला नाही. हसणाऱ्या व्यक्तीला आपली चूक लक्षात आली आणि तो तिथून निघून गेला. जंगलातून आलेल्या छोट्या मुलीने डॉक्टरांजवळचे आनंदाने पैसे घेतले व बाजारातून किराणा घेऊन गावाकडे निघाली.